त्या आत्मारामासारखंच वर्तन करून दाखवायला पाहिजे ना. बरोबर. म्हणजे तुम्ही काहीतरी कारणास्तव ते दोघं वारलेत, मग हे लहान मुलं ना, एक मुलगा आणि एक मुलगी आणि लहान लहान पोरं, मग ते आलेत, नातेवाईक आलेत, मग त्या मुलीला मावशीने नेलं. आता त्यांना आधारच कोण राहिला नाही ना, आईबाप मेल्यानंतर. मग मुलगी मावशीने नेली आणि मुलगा मामाने नेला, मामाने. पण मामा होता तिकडे याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि हे होते इकडे बॉम्बेमध्ये कामाला. पुढे काय झालं, नेमकं ज्याला आसरा नसतो ते लई हुशार होतात, ज्याला आसरा असतो ते लई हुशार असतात. त्यांना आसरा नव्हता, त्यामुळे खूप अभ्यास केला आणि खूप हुशार झाले. आणि पुढे ते राज्यामध्ये पहिले आले हो, पण दोघांची गाठ भेट नाही ना, ते तिकडे हे इकडे. आणि ते दिल्लीला शिकायला गेले. दिल्लीला शिकायला गेल्यानंतर ते वयात एकमेकाकडे विषय वाचण्याने पाहायचे, एकमेकाकडे विषय वाचण्याने पाहायचे. आणि त्यांची एकडे भेट झाली आणि त्यांनी दोघांचं मनातलं मनोगत व्यक्त केलं, म्हणजे आपल्याला लग्न करू बुवा आपण, असं दोघांनी एकमेकाकडे विषयाची मांडणी केली. पण ती म्हणाल मला माझ्या मावशीला विचारायला घरी विचारावं लागेल, हा म्हणतो मला पण घरी विचारावं लागेल. मग त्यांनी घरी विषय मांडला. घरी विषय मांडला म्हणजे काय, ती गेली का तो माझ्या इथले कॉलेजमध्ये असा मुलगा आहे, लई हुशार आहे, अमुक नमुक. तो बी सांगायचं माझ्या वर्गामध्ये मुलगी ती लई हुशार आहे, असं असं. आणि त्यांनी मग ते जुने लोक त्यांनी ओळखलं पुन्हा पुन्हा तो विषय, एकमेकाचं चर्चा. पण तुम्हाला काय कर म्हणे, आम्हाला असं असं करायचे. मग ते म्हणे कुठे आहे त्यांचा पत्ता, ते बॉम्बेला आहे. ते आले भाऊ तिथं. आल्यानंतर पाहिलं बरोबर ते, अरे बापरे, त्याने ओळखलं ना, बहिणीला ओळखलं भावाने. आणि मग माहीत झालं त्यांची हिस्ट्री. मग ते परत घरी गेले आणि एकमेकाच्या कानात सांगितलं त्यांना, तेव्हा काही फोन नव्हते, कानात सांगितलं की अरे बाबा तुम्ही बहीण भाऊ आहेत, सांगा तुम्ही. पहिल्याने त्या दृष्टीने पाहत होते, कोणत्या दृष्टीने, विषय दृष्टीने पाहत होते. आणि नंतर अज्ञान गेलं, गड्यात पडून रडले ते, भेट झाल्या भाऊ बहिणीची. सांगा तुम्ही विषय बदलला का नाही, केव्हा ज्ञान झाल्यावर का कधी ज्ञान झालं. मग इथं पहिलं आरतीमध्ये बाबांनी जे काही तयार केलेलं आहे, अज्ञान अंधकारी विषयाच्या वासना भारी आणि पुढे अंतःकरणी प्रकाश करू. मग म्हणजे प्रकाश पडला ना त्यांच्या अंतःकरणात एक प्रकाश. म्हणजे त्याचा जर तुम्ही बारीक असा अर्थ लावला ना, हे सर्व त्याच्यात आहे. त्या महात्म्याने तयार करून श्रीपाद बाबांनी तयार केलेले ते. आणि जे म्हणतात ना आम्ही बाबावर फिरलो, महाराज त्यांना म्हणा या आरती पाठ आहे का, आणि ही आरती त्याची पाठ नाही, ते चव्हाण बाबाचेच नाहीत महाराज. हा असतील, मग मागचे पुढचे असतील, मग म्हणजे अगोदरचे किंवा नंतरचे असतील. तुम्ही कसा अर्थ लावला मला नाही काय घेत सांगताय ना, म्हणजे गाठी भेटी. सांगा तुम्ही. आता ही आरतीच पाठ नाही, आणि या आरतीमध्ये सर्व बाबांनी परमार्थ सांगून ठेवलेला आहे, इतका सोपा. आणि शेवटी सांगितलं सोम भाव सागरू उतरून बैल पारू. ती सुद्धा बेडीच आहे. सोम साधन ही सुद्धा उपाधीच आहे, त्याच्यावर दृष्टांत सांगितलेलं आहे. एकाचं लग्न झालं, लग्न झालं तर ती बायको काय त्याला चांगले भेटले नाही, ती त्याला दम द्यायची, मी त्याला कोंबडा बनवीन, मी तुला कुत्रा बनवेन, मी तुला मांजर बनवेन. आता लग्न झालं तो असं कोरडा व्हायला लागला. आता लग्न झाल्यानंतर 2 घास आनंदाने चांगला खातो म्हणे थोडंसं. मित्र म्हणे का रे तुम्ही लग्न झालं तर उलट झालं म्हणे. लोकांचं लग्न झालं का थोडस म्हणे गालगोचे वर येतात आणि तुझे तर लई बसले गालगोचे. काय भानगडे ते म्हणे, मान सांगता येतो, अपमान सांगता येत. अरे बावडट मी जिवलग मित्र आहे, सांग काय भानगड काय. नाही सर्व सांगा पण घरातल्या गोष्टी सांगू नये. अरे पण तुझं दुःख येशीला टांगल्याशिवाय काय करणार आहे. येशीला टांगणं म्हणजे दुसऱ्याला सांगणं. तुम्हा आपलं जे दुःख आहे ना ते आपण सांगायला पाहिजे. आता माडी घालून किती दिवस झाले अनुग्रह प्रबोध घेऊन, ज्ञान झालं पण अनुभूती आली का त्या आनंदाची, त्या सुखाची. कबलतच आहे कोणी. त्या मारुतीच्या बिंबीत बोट घातलं लागतं मान करून म्हणतात नाही आमचा मार्ग सारखा नाही, आमचं काय अनुभव सांगणार. बोलते मगर करते नाही बडे मुंह के लबाड. अरे काला मुख लेकर जाय शाही के दरबार. आताच उलगडा करून घ्यायला पाहिजे. मुक्त झाले याला मी प्रमाण सांगतो तुम्हाला. तुम्ही मुक्त झालेत, शंकाच नाही.
आपला माणूस ज्याला प्रबोध झाला तो शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस कशाला नवनाथ सर्व विसरला तो, पण हे विसरला नाही, बायकोला विसरला. त्याचं डोक्याचं ऑपरेशन झालं नाही इथलं काढून, कवटी काढून, तो कोणता त्याला आजार झाला होता तो, तो सर्व विसरून गेला. बायकोला ओळखत नव्हता, आईला ओळखत नव्हता, कोणाला ओळखत नव्हता. पण त्याला म्हटलं ही माळ काढून टाक, राजवड नाही, हां काढून टाक, माळ काढून टाक. त्याला म्हटलं कसला गुरुन कसला काय, हां आमचं बाबाचं मंत्र लय भारी, म्हणजे मला ओळखत नव्हता तो, आमचं बाबाचं मंत्र लय भारी. तुझा कुठला बाबा रे? नाही नाव नाही लक्षात. म्हणजे अजून सुद्धा काही लोकांचं नाव द्या. सांगायचं तात्पर्य मुक्त झाला तो कशावरून, त्याचं सर्व अनुग्रहाचं नाव सांग रे, तुला बाबांनी काय सांगितलंय तू विसरू, सांगू टाक. अरे म्हणतो बोलायचं नसतं, नाही प्रबोधाचं हा सर्व सांगायचं तो म्हणजे. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं बरं का, हा लहान मुलासारखा सर्व विसरून गेलेला आहे, तुम्हाला आता सर्वांना याची ओळख करून द्यावी लागेल. आईची ओळख करून द्या, सर्व पुन्हा पुन्हा सांगून ओळख करून द्यावं लागेल. म्हणजे आपण ज्याच्या डोक्यावर प्रभूत असं हे झालं तो मुक्त झालेला आहे. पण मुक्तचा तुम्हाला अनुभव या जन्मात पाहिजे का मेल्यावर पाहिजे? ते सुख आता पाहिजे का नको? मग त्यासाठी हा प्रयत्न आहे. विचार प्रभा ग्रुप जे वाचत असतील ना, हा तिथं लई, पण आम्हाला कुठं टाईम आहे. अहो जरी कळत नाही तर पुन्हा पुन्हा वाचा, जी गोष्ट समजा ते पुन्हा पुन्हा वाचा. लई सोपं आहे हो. तुम्ही बाकी काहीच करू नका, काही करू नका, हेच करा अगोदर. हे जर समजलं ना, हा देहापासून कसं वेगळं व्हायचं, देहात राहून. सांगा तुम्ही, अर्जुनाने समाधीमध्ये युद्ध केलं का कशात? समाधी म्हणजे थडग रचून घेणं का? अर्जुना दिलेली समाधी 26 घातला महाविधी, आणि ती समाधी त्रिशुद्धी. मग तुम्हाला प्रपंच करता येणार समाधीमध्ये, पण समाधी लावण्याची क्रिया सांगून द्यायला पाहिजे का नको? खानदानी गुरु असेल सांगेल ती समाधी म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, बेशुद्ध होणे. समाधी म्हणजे काय? समाधीमध्ये युद्ध करायचं. मी माझी आठवण जयाचे विसरले अंतकरण, आणि तो संन्यासी जाण. मग सांगा तुम्ही निरंतर पार्थ. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला देहात राहून विदेही स्थितीमध्ये राहता यायला पाहिजे. अर्जुनाने देहात राहून विदेही स्थितीमध्ये युद्ध केलं. मग तुम्हाला बायका पोर प्रपंच करता येणार नाही विजय, पण अगोदर आम्हाला यायला पाहिजे ना. आडातच नाही, पोरात कुठून येईल? हा इथे एक पोरगा उभ्याने लघवी करत होता, उभ्याने लघवी करत होता. 4 लोक म्हणे त्याला बावडट, अरे इथं तो बाजूला बाया माणसं येत आणि उभ्याने लक्ष करतो. तू एकदम काय लहान आहे का रे? तू एवढा मोठा 10, 12, 15 वर्षाचा टोंगळा आणि उभ्याने लघवी करतो. चाल तुझ्या बापाकडे म्हण, चाल. नेलं जेव्हा बापाकडे, तो धाब्यावर होता. कोण? बाप. आणि तिथून लघवी करत होता. आता कोणाला सांग? आशांची जर गाठ पडली असेल, अगोदर बाप चांगला पाहिजे ना. खान तशी खापरं आणि माय तशी लेकरं. आणि काय म्हणतात, असं का बोलतात तुम्ही? आमच्या बापाचं ऐकून बघा कसं होतं. बाबा म्हणे कळायला नको, समजायला नको, समजून द्यायला नको. माझं सांगा तुम्ही, आई बनणं सोपं आहे का? गुरु बनणं सोपं आहे का? मला घरचे म्हणतात, तुम्ही माझ्या कमेंट बघा 3-3, 4-4 रात्री टाकतो, कारण त्यावेळी शांत वेळ असतं, त्यावेळी डोकं काम देतो. हा भाऊ कधी बी टाकतो, त्यावेळी मी थोडा टाइम होऊन देतो निवांत. आणि मग कारण की ते हे जर सर्व तुमचं स्थिर असेल, हे सर्व गोविंदा बनतात तेव्हा सुचतं ते. आमचे घरचे म्हणे हा रात्र जागतात. अरे दावणीला जर 4 गायी बांधल्या तर त्यांच्या पुढे काय टाकायला पाहिजे? चारा टाकायला नको. हा नाही, आम्हाला फक्त कीर्तनाला बोलवा. प्रबोध घ्यायचा आहे का? मग कीर्तन ठेवा तुझ्या आईला. प्रबोधासाठी कीर्तन का? कारण त्याला माहिती आहे कीर्तन झालं म्हणजे काय भाड भेटेल ना, भाड. अरे कथेचा विक्रा मातेशी गमन, अरे भाड खायदन विटाळतो. अरे आमचे साधू संत यांनी काय दिलं हो सांगा, समाजाने काय दिलं? अरे त्यांच्या झोडीमध्ये काय टाकलं? एवढे पुराळ देऊन सांगता तुम्ही तर. अहो त्यावेळी त्यांना खायला भेटत नव्हतं, आता आम्हाला फुगेपर्यंत खायला भेटतं. मग खरं सांगायला पाहिजे का नको?
माहीत नसेल तर गप्प बैस. हा? कुठे जायची गरज नाही. ते सर्व तुम्हाला आता आला तो प्रश्न नामावर. भगवंताचं चिंतनाशिवाय दुसरा विषय नाही. चिंतन. आता तुम्हाला मंत्र दिला आहे का भगवंताचं नाम दिलेलं आहे? मंत्र माहिती नाही. नाम द्यायला जन्माला आला नाही आणि घ्यायला बी जन्माला आला नाही. हा, कोणी उलगडा करून सांगत नाही. तुम्हाला काय दिलं? मंत्र दिलाय. रामकृष्ण जरी असेल तो काय आहे? मंत्र महामंत्र मंत्र आहे. तो सुद्धा मंत्र आहे पण उघडा आहे. तो महामंत्र आहे. तो उघडा सर्वांसाठी. खाणारा पिणारा कोणी असो या रे खटनट या शुद्ध होऊन जा. हा, तो मंत्र आहे ना. याच्यावर बी लई लोकांचा विषय आहे. पण आपला जो मंत्र आहे ना, आपले माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ज्ञान गुड गम्य. ज्ञान गुड म्हणजे काय? गुप्त गुप्त. ज्ञान गुड गम्य. ज्ञान देवा लादले आणि निवृत्ती दिले माझ्या हाती. असे गुरु तुम्हाला भेटलेले आहेत. गुड सिक्रेट. हा, तुम्ही किती भाग्यवान आहेत. माझं भाग्यवान आहेत. माझं त्या भाग्यवानाचं सुख तुम्ही अनुभवायला पाहिजे का नको? मिळाला का सुख? आणि तुम्ही जोपर्यंत कबलत नाही. आता एक जणी फोन केला तुम्हाला, पुण्याचा होता कोणतरी, कबलला ना बोलतो. काय झालं म्हणे? डोक्याचा गोविंद झाला. आणि तो म्हणे आता मला कोणाचं ऐकायची गरज नाही म्हणे. पूर्वी काय बोलत होतो, आता कोणाचं ऐकायची गरज नाही. माझी सर्व भ्रांती माझ्या सद्गुरू. त्याचा कोण सद्गुरू असेल तो म्हणे माझ्या सद्गुरू सर्व माझी भ्रांती सर्व गेलेली म्हणे सर्व. आता ते ज्ञानाचं अहो आज इथं जे हलवायचे कुत्र वासावर मग्गम आहेत काही. हलवायचे कुत्र वासावर मग्गम म्हणजे नुसतं ज्ञान झालं. नुसतं ज्ञान. अरे पैसे किती जरी कमवले पण त्याचा विनियोग जर माहित नसेल, काय काढीलन पेटवतं का त्यांना? विनियोग माहित पाहिजे ना. विनियोग. हा, मग तुम्हाला मंत्र दिलेला आहे. भगवंताचं नाम नाही, नामापर्यंत जाण्याचं साधन दिले तुम्हाला. नामापर्यंत जाण्याचं काय दिलेले? साधनाचे सार. मंत्र बीज आणि आत्मतत्व. मग आत्मतत्व धरी. ते आत्मतत्व धरण्याचं साधन तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते आत्मतत्व तुम्ही आणि गुरु आणि जग वेगळं नाहीये, एकच आहे. पण हे कधी? ज्ञानाने पहिले करतो. पण त्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर व्हायला पाहिजे का नको? भगवंत होता अर्जुना मी तुला ज्ञानाचं विज्ञान सांगतो, इकडे ये. भगवंत काय म्हणतो? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचले त्यांना कळेल. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवंत म्हणतो आता मी तुला ज्ञानाचं विज्ञान सांगतो. तू म्हणतो देवा आता मला ज्ञान झालं, विज्ञानाची काय गरज आहे? हा, आता तुम्हाला सुख विज्ञानामध्ये पाहिजे का स्वरूपामध्ये पाहिजे? स्वरूपाचं जे सुख आहे ते तुम्हाला दृश्यामध्ये पाहिजे का कुठे पाहिजे? दृश्यामध्ये पाहिजे ना. आता त्याचं सुख दृश्यामध्ये पाहिजे. तुम्हाला ज्ञान झालं अर्जुना, तुला ज्ञान झालं, पण त्याचा तुम्हाला अनुभव जर घ्यायचा तर विज्ञान व्हायला. विज्ञान म्हणजे दृश्य. विज्ञान म्हणजे दृश्य. जिथं विज्ञानाचा एंड होतो तिथं अध्यात्म सुरू होतो. जिथं विज्ञानाचा एंड होतो तिथून काय होतं? अध्यात्म. पण त्या अध्यात्माचं सुख तुम्हाला विज्ञानामध्ये पाहिजे ना, दृश्यामध्ये पाहिजे ना. मग मिळाला का सुख? हा, खरोखर नाही विचारलं ना. तुम्ही ती शेळी असे ना, शेळी ते पिलं सोडा तुम्ही तिला प्यायला, ते कसं पितात? पण त्या पिलांचं जर पोट भरलं असेल ते डुसणे मारतील का? तशीच गत आहे आपल्याला. तुम्ही काही विचारतच नाही महाराज लोकांना, कारण की तुम्हाला पोट भरलेलं आहे, समजलेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही महाराजांना फुकट खाऊ घालू नका. हा, तुमच्याकडे काही नांगा राखलाय का? आम्ही विचारायला पाहिजे शंका. आणि जोपर्यंत शंका विचारत नाही, तुम्ही नवीन गावाला चालले, तुम्ही विचारत जातात का नुसतं चालत राहत? विचारत म्हणजे माहिती नाही म्हणून विचारता ना. का ज्याला माहिती आहे तो विचारतो? ज्याला माहिती आहे तो कोणाला विचारत नाही, डायरेक्ट जातो. हा, तुमच्यासारखा. विचारायची काय गरज आहे? माहिती आहे. हा, सांगा तुम्ही पंढरपूरचा पांडुरंग सगुण आहे का निर्गुण आहे? माहिती आहे ना. सगुण आहे का निर्गुण आहे?
काही म्हणतात सगुण निर्गुण एक. अरे हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगितलंय. वास्तविक देव सगुण बी नाही. कारण की सगुण निर्गुण गुणाचे अवगुण म्हणजे अवगुण आहे का? नाही. देव अवगुण आहे. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण वास्तविक पाहता सगुण आणि निर्गुण वेगळं करता येत. नाही. कापूस आणि कापड वेगळा करता येईल का? नाही. पण म्हणजे कापूस म्हणजे कपडा का? नाही. हा, कपडा म्हणजे कापूस का मग? हा, तुम्ही जर याला जर कापूस म्हणत असाल, हा, प्रक्रिया करावं लागते. तुम्ही याला जर कापूस म्हणत असाल आणि जर वाद बनवायचे असेल म्हणजे फाळावं लागेल मग. म्हणजे याचा अर्थ असा, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले देव सगुण निर्गुण याच्या ही पलीकडे आहे. कसं प्रमाण आहे तिथं? अव्यक्त निराकार नाही. नाही ज्या आकार. कारण सगुण म्हणावं तर त्याला काठी टोचते तरी आरे बी कार्य म्हणत नाही. तुम्हाला काठी टोचते, तुम्ही काही ना काही गुण दाखवणार का नाही? हं. म्हणजे जे सगुण जे आहेत ते काही ना काही प्रतिक्रिया करतील ना. बरं, निर्गुण म्हणावं तर दिसतो पांडुरंग. मग आता सांगा, भक्ती समजून करायची का मुगुम करायची? समजून. हा, आंधळ दडत आणि कुत्रपीठ खात. हा, हा? पण तुम्हाला नेहमी अशी उच्च कोटीची भाषा आणि ते नाकामध्ये बोलणं, न्या न्या माऊली न्या न्या, ते ऐकायची सवय पडलेली आहे. 80 गावरान भाषा काय तुमचे पत्नी पडणार आहे? ते म्हणतात नाही महाराजांनी काय वक्रच केलं. हा, अरे मधुरवाणीच्या नका पडी भरू, तेथे आहे थोडी नागवण, फेसला व्हायला पाहिजे. मग तो अव्यक्त परमात्मा जो आहे तो अव्यक्त परमात्मा प्रत्येकाजवळ आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने प्रत्येकाजवळ आहे तो, आणि त्याची भेट घ्यायला पाहिजे. मग सांगा तुम्ही, परमात्मा कुठं आहे? निर्विकार चित्ते वशे भगवंत. ज्या वेळेस विषयी विसर पडला निशेष आणि मग अंगी ब्रह्मरस ठसावला. तो ब्रह्मरस जर तुम्हाला ठसवा असं वाटत असेल तर अगोदर काय व्हायला पाहिजे? हो, निर्विकार चित्ते वशे भगवंत. चित्त निर्विकार करायला पाहिजे. आणि ते एकदम होणार नाही. रिक्के पाव आल्ला बताव. हो, रिक्के पाव राहतो मी लंबी दाढी नाही. हा, मग तिथं काय करायला पाहिजे? तुम्ही विचारायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शेळी आणि त्या करडूचं लक्षात येत नाही तसं तुम्ही विचारायला पाहिजे. शंका विचारायला पाहिजे. त्या अर्जुनाने ना इतकं डोकं खाल्लं, दुसरा अध्याय वाचा तुम्ही. त्या भगवंताने डोक्याला हात लावून घेतला. त्याने असं डोक्याला हात लावून घेतला. एखादा मांत्रिक दृष्टांत दिलेला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. एखादा मांत्रिक जसा हाताच होतो, त्या अंगातलं निघतच नाही. ते कोणाच्या अंगात असतं ना तर तो मांत्रिक असतो ना, त्याच्याकडनं ते निघतच नाही. तो जसा हाताच होतो तसा भगवंत म्हणतात. काय सांगावं म्हणजे हा एवढे तर शंका विचारायचे तो. इतकंच नाही. अहो तुम्ही तरी काही नाही, तो भगवंत होता. त्या भगवंत 3रा अध्यायाचा 2रा श्लोक वाचा तुम्ही. त्यांनी लाज काढली. लाज. देवा, तू इकडे कर्माचा निषेध करतो आणि मला घोर कर्मामध्ये घालताना तुला लाज वाटत नाही? ज्यांनी ज्ञानेश्वर वाचले, तुम्ही आम्हाला इतकी खालची भाषा बोलणार का? बोलणार का? नाही बोलणार. हा, पण बोललं तरी सहन करणारा पाहिजे. तुम्ही असं मग सांग, तुम्ही तर तेवढं. अहो तुम्ही तसं बोलायचं लांबच आहे. तुम्ही काही विचारणारच नाही. विचारतच नाही. विचारायला पाहिजे. हो, आणि याला इतकी सोपी गोष्ट आहे. तुम्ही जोपर्यंत अंतकरण चित्तवृत्ती जोड जायला पाहिजे. कुठं? आणि ती निर्विकार करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा रीत सांगतो. तुम्हाला जे अद्वैत मार्ग सांगितलेला आहे प्रबोधाचा, लक्ष द्या. इकडे लक्ष द्या भाऊ, लक्ष द्या. मी काय म्हणतो, स्थिर होण्याची जी रीत आहे ना, गाडी बनवताना अगोदर ब्रेक महत्वाचा का काय महत्वाचं? गाडीला ब्रेक. अगोदर ब्रेक महत्वाचा. का बरं? तुम्ही किती फास्ट चालू शकतो पण ब्रेक नसेल तर हा, तसं इथं सुद्धा या क्रियात ना तुकाराम महाराज सांगतात, क्रिया करुणी दावेती अंगी दयानिधी संतते. गुरुने सुद्धा तुम्हाला त्या
प्रबोधाच्या क्रिया करून दाखवायला पाहिजे. ते रीत सांगणारा पाहिजे. जसं अनुग्रहाची रीत सांगतात, म्हणा 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 म्हणा, असं का बरं सांगतात? चित्त बरं दुसरं बाहेरचा माणूस सांगतो की नाही, जो मध्यस्थी असतो, हम्म. म्हणा 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 म्हणा. तुम्ही ऐकलं असेल का नाही? हा हा? मग ती क्रिया करायला लावतात ना, हम्म. म्हण, 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 म्हण. अशी क्रिया करायला. मग प्रबोधाची काय क्रिया? नाही नाही, झालं तुमचं. आता तुझी आई तिकडे घाल आणि माझी आई इकडे घालतो आता. अरे तिथून तर खरं परमार्थ सुरुवात आहे. प्रबोध मिळाल्यानंतर खरी रीत सांगायला पाहिजे पुढे. हो, श्रावाला समाधी स्थित प्रज्ञे कसा असतो, विधेय स्थितीमध्ये कसं राहायला पाहिजे. ती भाषा काय बोललो मी ते बाजू सोडा, लोक त्या भाषेकडे जातो. मी सुद्धा बाबाकडे 1 वर्ष उशिरा माळ घातली, एकच बाबाचा शब्द मला खटकला. काय म्हण, थोबाळ भाषा, कळायला नको, समजायला नको. मी म्हटलं रे, महाराजांची वाणी किती मधुर पाहिजे आणि बाबा काय बोलतो. अरे ह्या त्याचा अर्थ मी नाही घेतला, ते जे काय बोललं तेवढंच घेतलं मी, आणि त्यामुळे दुरावलो 1 वर्ष मी. ती भाषा जी वापरली काहीतरी सिद्धांत पटवण्यासाठी तशी गावरान भाषा वापरली. पण त्याचा मतिदार्थ. मग प्रबोधाच्या काहीतरी क्रिया असेल का नाही. याच्या 2 अजून गोष्टी आहेत. अवस्था त्याला बी कळेल, पहिल्या अनुग्रहाची अवस्था ज्याला झाली त्याला बी कळते आणि पाहण्याला पण कळते. पण प्रबोधाचं तसं नाहीये. त्याच त्यालाच आई सांगे बापा आणि मन सांगे पापा. पापा. हा, आणि मग तुम्ही फक्त त्याला विचारायचं. हो, रामदास स्वामी बावडत नव्हते, जगा सर्व सुखी असा कोण आहे विचारी विचारी पाहिजे दुसऱ्याच्या मनाला. स्वतःच्या मनाला. हा, मग आपल्याच मनाला विचारा. हा हा, नुसतं मत आनंदू रे आजी आनंदू रे, मिळाला का आनंद भेटला? लगेच नाही, ते क्रिया करायला पाहिजे. ती क्रिया सांगतो तुम्हाला, जे चित्ताच्या ठिकाणी माझेने अनुसंधाने जे, कारण की आपल्याला ते सुख का भेटत नाही, तर संकल्प विकल्प बंद होत नाही. तुमचे आपले संकल्प विकल्प मनामध्ये येतात ना. तुम्हाला स्वप्न पडतं ना, स्वप्न पडतं म्हणजे मलाही पडतं स्वप्न. सांगा तुम्ही, ते स्वप्न चांगलं असो किंवा वाईट असो, चांगलं असेल किंवा वाईट असेल, पण तिथं पाहणारा असतो का नसतो? बरं, जे स्वप्न पाहतात ते तुमचं असतं का पाहणाऱ्याचं असतं? स्वप्न तुम्ही जे पाहतात ते स्वप्न जे तुमचे तुम्हाला स्वप्न पडतं का नाही? हा. मग स्वप्न ज्यावेळेस पडतं तुम्हाला जे स्वप्न पडतं त्यावेळेस ते स्वप्न पाहणारा तुम्ही असतात का ते स्वप्न तुमचं असतं? तिथं सुद्धा निवाळा होऊ शकत नाही. वास्तविक पाहता, जर समजा तुमचं ते स्वप्न जर तुमचं असतं आणि पाय मुडलेला असता स्वप्नामध्ये तुमचा, तर जागा झाल्यावर तुमचा पाय चांगला पाहिजे का मुडलेला पाहिजे? मोडलेला. मुडलेला पाहिजे ना. असतो का मुडलेला? नाही. अहो काय म्हणतो, इतकं बेकार स्वप्न पडलो, अरे माझं ऍक्सिडेंट झालं, मी मेलोच. मग मेलून सांगायला का काय आला? मग ते स्वप्न तुमचं होतं, हे स्वप्न तुमच्याबद्दल होतं का पाहणाऱ्याबद्दल होतं? पाहणाऱ्याबद्दल. तुम्ही तर पाहणारे होते, पाहणाऱ्याचं नव्हतं ते स्वप्न पाहणाऱ्याचं नव्हतं. मग तसंच ते जीवाचं स्वप्न होतं. बरं, ते स्वप्न चांगलं पडावं असं प्रत्येकाला वाटतं का नाही? लय बेकार स्वप्न पडलं, असं स्वप्न आहे ना, जसं आपण व्यवहारामध्ये होतो, हे होतं तसं दुःख साथ दुश्मन जरी असेल तरी त्याला तसा प्रसंग त्याच्यावर नसावा, असं व्यवहारामध्ये तुम्ही म्हणतात ना. तसंच स्वप्नामध्ये असं वाईट स्वप्न पडलं तुम्हाला, आणि त्यावेळी सुद्धा तुम्हाला वाटतं की असं 7 शत्रू जर म्हणजे हे जरी असेल बुवा, काय 7 दुश्मन जरी असेल तरी असं स्वप्न पडायला नाही पाहिजे बुवा असं. बरं, ते स्वप्न पडत असताना तुम्ही बदल करू शकता का? नाही. मग जीवाचं स्वप्न पडतं त्याच्यात तुम्हाला बदल करता येत नाही. मग आता जे हे सुद्धा शिवाचं स्वप्न आहे ना, शिवाचं. आणि याच्यात तुम्ही बदल करायला निघाले, याच्यात बदल करायला निघाले, होईल का बदल? आता इथं फक्त एक अशी अवघड गोष्ट आहे, मग करावं का न करावं, कर्म करावं का न करावं, असा प्रश्न उद्भवतो. मग आता सांगा, तुम्ही जर कर्तेचा अंगीकार करून घेतला असेल तर चुकीचं आहे का नाही? फक्त काय करायला सांगितलं तुम्ही? आता ते विचार प्रभात वाचत असाल ना, त्याच्यात तुम्ही अंगीकार करून घेऊच नका ना.
जरी संन्यासी झाला तरी तुम्हाला 12 वाजता भूक लागल्यावर काय करणार तुम्ही? कुठेतरी तोंड वाचणार का नाही? तसं इथं सुद्धा आहे. तुम्ही ड्युटीवर जातात, तुम्ही जाता उपकार करता का? अरे तुम्ही जाणारे कोण हो? हा? हा? मरण टाळू शकत नाही. हा? मग जर मरण टाळू शकत नाही, बाकीच्या गोष्टी तुमच्या हातात आहेत का मग? हा? काय म्हणतात, तिथे गेले नसते ना, मेले नसते. आता ते विमानात गेले म्हणून मेले, पण जे ते डॉक्टरला बसले होते ते कुठे बाहेर गेले होते का ते? नाही. अरे हे सर्व काय सांगा तुम्हाला. आपण एवढे भाग्यवान आहेत, ज्यांना ज्यांना अनुग्रहण प्रभूत भेटलेला आहे. ते कोणाकडे भेटला, काय भेटला, ज्यातने फुसू साधू की पुसली ते ज्ञान. भाग्यवान आहेत तुम्ही. हो, फक्त एक आहे आता, फक्त मला माझ्या शंका आहे माझी कदाचित, विनियोग समजला आहे का नाही आहे? प्रबोधाचा विनियोग समजलेला आहे का नाही आहे, एवढा फक्त तुम्ही चौकशी करून घ्या. जाणत्याला विचारा. मी टाकतो ते जाणते. मग आता सांगा, परमार्थ जाणत्याने सांगावं का नेमत्याने सांगावा? जाणून नेंत. जाणून नेमता झालेल्याने सांगावा. जाणून नेंत ज्याने जाणलं तो काय तू सांगायला येईल इथे? ज्याने जाणलं तो सांगायला येईल का? नाही. समुद्र नदी समुद्राला पोचली, ते पाणी प्यायला योग्य आहे का? मग ती जाणती आहे. समुद्रा नदी पोचली म्हणजे जाणती झाली. तुम्ही आता जे पाणी पिता ते कोणतं पिता? म्हणजे नेत्याच्या मुखातून आलं तर तुम्हाला ते गोड लागेल. आता जाणता म्हणजे काय, नेनता म्हणजे हेच माहिती नाही. हा, जाणता म्हणजे काय? जाणता म्हणजे तिथं बोलता येतच नाही. तिथं बोलता येत नाही. हा, अनुभव घेऊन जो आलेला आहे तो सांगू शकेल. जो अनुभव घेऊन आला तो सांगू शकेल. आणि तिथं गेला तो देव पाहावयाशी गेला, देवच होऊन गेला. सांगायला येईल का? हा, तू सांगायला येईल? नाही येणार. बघा तुम्ही, फक्त एकच उणीव मला अशी वाटते, कारण की मी संपूर्ण फिरतो ना, चांगले महात्मे त्यांच्या जीवनामध्ये मिळालेले आहेत. त्यांना सर्व आपला सामान्य 2 दिवसाचा जरी साधक असेल आणि त्याला अधिकार मिळाला असेल बरं का, तर ती पावर नामात असते. त्याच्यामध्ये नाही त्याने बी अंगीकार करून घेऊ नये. आमच्या इथं MR काळे म्हणून होतो विद्यापीठामध्ये, अधिकार दिले होते. तो कीर्तन करून आला का, तो म्हणायचे बाबा मी माळ घातली, लगेच अवस्था होती. मी माळ घातली, लगेच अवस्था होती. बाबा म्हणायचे बरं का, बरोबर भाऊ ते नामाचं पावर आहे काय म्हणायचे. त्याला काय ते कळत नव्हतं. तू आज आले का महिने 2 महिन्याने, बाबा तिथे 2-4 लोकांना माळ घातल्या ना, माळ घातल्याबरोबर अवस्था झाली. बरं भाऊ नामात पावर आहे. शेवटी मी त्याला म्हटलं बाबा काय म्हणतो, लक्ष आहे का तुला? अंगीकार करून घेऊ नको ना. मी माळ घातली, तू कोण माळ घालणार रे? हा, अधिकार जे दिलेत ना, अधिकार ज्याला मिळाला त्याने सुद्धा काय फुगून जाऊ नये. अधिकार दिले त्यावेळेस मला बाबांनी सांगितले, मला म्हणजे नाही आम्हाला सर्वांना, अधिकार असं समजा आपली आई नीट घालावी यासाठी अधिकार आहे. म्हणजे शब्द घाणे म्हणजे नीट चालावं, तुम्ही नीट चालावं. घाण शब्द का वापरतो माहिती आहे? आमची बी आम्हाला अकस्मात बाबा मिळाले, आम्ही काहीच माहीत नव्हतं, पण बाबा अशी भाषा वापरायची म्हणून आमचं ते पाठ झालं. शिव्या तुम्हाला जे लहान पोरं शिव्या देतात, हे शिकायला घेतात का ऐकून शिकलेले? पुढे पाठ करायला गेले शिव्या नाही. चांगली गोष्ट पुन्हा शिकवतो तरी शिकत आणि हळू बोललो तरी आपण ते शिव्या शिकून जातात ते. तसं आम्ही जे आता प्रवचन कीर्तन शिकलो ना, ते बाबा अशी गावरान भाषेत बोलायची म्हणून आम्ही शिकलो. आणि काही नाही, एक गोष्ट सोपी आहे, फक्त त्या साधनाचा विनियोग कसा करायचा. आज शेवट सांगतो आणि संपवतो. ज्यावेळेस शंकर पार्वतीला हा मंत्र सांगत होते, विनियोगाचं सांगत होते, हा मंत्र विनियोगाचं सांगत होते, आणि ते तंतोतंत माशाच्या पोटामध्ये कोण ऐकत होतं? मच्छिंद्रनाथ. नंतर नाव पडलं त्यांना, तर ते ऐकत होते. पण त्याच्यामुळे ते ऐकत असताना तो ओ देत होता, आणि ते ओ शंकराला ऐकू आला. आणि ऐकू आल्यानंतर सांगितलं
कोण ऐकतंय चोरून तुला फलद्रूप होणार नाही. सांगा तुम्ही. त्यांनी जे अनुग्रह जे प्रबोधाचं सर्व ज्ञान सांगितलं का नाही, मंत्र सांगितलं का नाही, आणि ते मच्छर ऐकले का नाही, पण शाप दिला तुला हे फलद्रूप होणार नाही. मग त्याने गायावाया केली, उपशाप घेतला आणि सांगितलं की तुला जरी हे तुला कळलं असलेले ऐकलं असेल. बरेच लोक आम्ही आळंदीत जातो ना, बरेचसे रामकृष्णवारी जे महाराज वारकरी स्वतःला समजणारे तेव्हा तर तुमचा मंत्र आम्हाला माहिती, पण फलद्रूप होणार नाही ना. कारण त्याची क्रिया कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? विनयोग कळायला पाहिजे. मग ते म्हणे विनयोगसाठी काय करायचं? मग आता उपशाप घेतला. ते म्हणे दत्तात्रयाकडे जावं लागेल तुम्हाला. कोणाकडे? दत्तात्रयाकडे जावं लागेल. मग तसं आपल्या संप्रदायामध्ये अनुग्रह कोणाकडनं भेटू द्या, प्रबोध कोणाकडनं भेटू द्या, पण विनियोग नसेल. म्हणून जरी मिळाला असेल त्यांच्याकडनं विनियोग समजून घ्या, त्याची रीत समजून घ्या. जसं हे पहिलं जे नाम आहे अनुग्रहाचं नाम, याचे सांगितलं त्यांनी हरिपाठामध्ये. असोनी संसारी जिव्हे म्हणून म्हणतात. बरोबर म्हणा, बरोबर म्हणा. जिव्हे वेग करी, बरोबर म्हणा, म्हणा 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 म्हणा. परत मग जीव तोडून म्हणा. काय म्हणतात? जीव तोडून करावे भजन. नंतर परत म्हणतात जीव तोडून म्हणायला लागलं का, आणि जर थोडंफार काही व्हायला लागलं तुम्हाला, काय हालचाल व्हायला लागली, तर तिथं फुटो मस्तक, फुटो शरीर, नामाचं गजर सोडू नये. अशी तीच आहे. तसं इथं सुद्धा प्रबोधाची सुद्धा रीत आहे. स्थिर कसं व्हायचं, कुठं? स्वरूपाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी. काय म्हणतात? आम्ही चिंतनाला बसतो त्याला मनच आवरत नाही म्हणे. काय म्हणतात? तुम्हाला कोणतं बाळवटानं मन आवरत सांगितलं? हा हा काय? कोण? मनाला आवरायला पाहिजे. अरे मी सांगतो, मन आवरायला जन्माला आला नाही, येणार बी नाही. येणार बी नाही. हा इथं सांगितलं ना, मन आवरी असं योगी नाही. योगीपेक्षा आपण श्रेष्ठ आहेत का? योगीपेक्षा आपण श्रेष्ठ नाही. मन आवरायला कोणी सांगितलं तुम्हाला? सांगा तुम्ही. आता एवढं धरणं बांधलेलं आहे, पाणी आळवलं आहे का वळवलेलं आहे? अरे पाणी आळवायला जन्माला झाला नाही कोणी. आता बरेच पाणी आळवा आणि जिरवा. जिरवा. जिरवा हे शब्द इथपर्यंत बरोबर आहे, पण नुसतं आडवा असं जर म्हटलं असतं तर हा, त्यांनी नुसतं आडवा असं म्हटलंय का? पाणी आडवा आणि जिरवा. मग तसं इथं सुद्धा पाणी आळून वळवलेलं आहे का आळवलेलं आहे? अरे जर पाणी आळवलं असतं तर धरण 1-2 वर्षात फुटून गेले असते. हा, पण त्याला वळवलेलं आहे. नुसतं वळवलेलं बी नाही, परत मोऱ्या काढलेल्या आहेत. जास्त कमी आलं तर काय करायच्या? मोऱ्या सोडून द्यायच्या. मोऱ्या बी सोडायच्या, पाठालाही सोडायचं. हा, योजना आहे. तसं तुमचं आपलं सुद्धा आहे ना. मग काय? विषयाचे करी ध्यान त्याशी तो संग लागला, संगातून फुटे काम, कामात क्रोध ठेविला. आणि क्रोध म्हणजे काय? आत्मनाश. मग त्याला काही उपाय आहे का नाही? हा, मग त्या रोधून युक्तीने. मग ती युक्ती कोणी शिकवायची? गल्लीतल्या लोकांनी. हा, महाराजांनी शिकवायला पाहिजे. त्या रोधून युक्तीने राहावे मतपरायण, इंद्रिय जिंकली जाणे त्याची प्रज्ञा स्थिरावली. तुम्हाला बी गरज नाही. उच्च स्थितीत गेल्यानंतर परत खाली येता आलं पाहिजे. हा, मग त्यासाठी काय करायचं? समजून घ्यायचं. तुम्ही कबड्डी खेळतात ना, तर क्रॉस पाटीला पाय लावून यायचं किंवा एखाद्याला बाद करून यायचं. दोघांपैकी एक करायचं. मग आता बाद करणं म्हणजे त्याला चिटकून उभं राहणं का? बरं, क्रॉस पाटीवर पाय ठेवणं म्हणजे तिथं पाय करून उभं राहणं का? काय करायचं? टच करून परत यायला पाहिजे. तसं सुद्धा इथं आहे. इथं सुद्धा फक्त समजून घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. जाणून परत काय व्हायला पाहिजे? महाराज लक्ष ठेवा. जाणून काय व्हायला पाहिजे परत? हा, हे पैसेवाले बँकेतून पैसे काढून आणतात, असे दाखवत आणतात का? काय करतात? काढून म्हणजे जाणून परत नेमता होतं का नाही? पैसे किती आहेत? रस्त्याने मोजून घेतात का जागेवर मोजून घेतात? जागेवर. मग तसंच ते काय करायचं? फक्त जाणून परत नसल्यासारखं वागायचं. हा, नसल्यासारखं. एक वेळेस मला काय सांगितलं, 1000 रुपये म्हणजे भरपूर होते. मला म्हणे मामाच्या गावाला हे 1000 रुपये घेऊन जा. बापरे, मी आणि 8वी-9वीला असेल मी. जा म्हणे, काय होत नाही म्हणे. बूट दिले बरं का, बूट आणि वरून सॉक्स, आणि ते पैसे तिथे घातले आणि बूटच काढायचे नाही. पण तिथूनच शायडी लागली. कुठून? हा पैसे द्यायला चालला
पण ते कुठे ठेवले त्यांना काही माहिती नाही. त्याला काय म्हणतात, पाळत काय लावले बुवा बरं का. अहो तिथं मला ते असे माझी पिशवी इंडिशवी सापडायचे ते. हा सर्व इकडे बिकडे पाहायचे. हा एक जण इकडे बसला, एक जण इकडे सुरू. तर म्हणे काय करतात, पाहतो तिथं काय आहे. म्हटलं काय जेव्हा जाऊ. शेवटी बोलताना ते म्हणे यार खरं सांग तू पैसे आणले का. म्हटलं हा चालेल. मग कुठे ठेवलेले. नाही सांग कुठे. तू सर्व पाहिलं ना. तसं इथं सुद्धा आहे. मग तुम्ही आता जाणून नेंत व्हायला पाहिजे का नको. हा जाणून नेंत व्हायला पाहिजे. अहो बाबा ओळखू येत होते का. साधे टोपे साधे. इथं तो बाबा बाबा पेटा सुद्धा बांधता नाही ना, 2-4 गडी लागतात. जसं आई घालायची. बोलू नये असं. याचं काम हे का तिथं असं दाखवतात ना. ते काय दाखवतात तुम्ही, हे आमच्या साधू संतांना सांगा. खालची भाषा का बोलतो तुम्ही. आशांकडनं अपेक्षा ठेवा. हे नुसतं पाहू नका. आम्ही सुद्धा फापरलो होतो भाऊ. एक बाबा आला इतका कोरा गुमटा होता ना. आम्हाला वाटतं बघा म्हणे ब्रह्म तेज महाराजांचं तेज बरं का. तरी मी गुरु केला, बाबा गुरु केले होते तरी सुद्धा बरं का. पण नवीन नव्हतो काय ऐकलं होतं. तेज असतो म्हणे ते महाराजांचं. ज्यांना अनुभव आलेला असतो ना त्या महाराजांचा चेहऱ्यावर तेज आलेला असतो म्हणे. आणि खरोखर इतका गोरा गोमटा दिसायचं ना. खरंच हे माणसं जवळ ज्ञान आहे बो, ब्रह्मज्ञान आहे. तेजच बोंब मारतो म्हटलं ते चेहऱ्यावर बरं का. आणि इकडे बोलता बोलता बाबांजवळ गे बोललो बुवा मी. बाबा खरं तो महाराज होते म्हटलं. हे तेज होतं म्हटलं ब्रह्म. अरे म्हणे त्यांना कसली चिंताच नाही ना. तेल चीन मीठ चीन कशाची. हरी भगतो 3 गुण खाणे को मिष्टान्न हरेक लगे पाव. हा मग तेच राहणार नाही काय राहील. हा म्हणजे भ्रांती गेली बाहेरच्या याच्यावरून जाऊ नका. याचं थोडक्यात सांगायचा अभिप्राय. फक्त माझं प्रवचनामध्ये जे काही बाकीचे शब्द आलेले आहेत हे शब्द जे आलेले आहेत ते कशासाठी तुमच्या निवाळा व्हायला पाहिजे. ते बोललं म्हणजे. आणि हे बोलणं म्हणजे काय कोणी चांगलं म्हणू बी नाही. हा भल्या भल्याची जिरवलेली आहे. तुम्ही आता त्या टीव्हीवर तो किती फेमस झाला तो महाराज झाला तो गडकरी बाबा. आता ते बोललं खरं खोटं ते जाऊ द्या. त्यांचं खरं काय खोटं जाऊ द्या. पण ते खाली आणलं नाही. खाली आणलं ना. खाली आणलं. वास्तविक पाहता बारकाने जर विचार केला ना जे बोलायचं आहे जे समजलेलं आहे ते बोलायचं नसतं. जे समजलेलं आहे ते का बोलायचं ते शब्दाच्या पलीकडचं आहे. शब्दाविन संवादीचे इंद्रियानी नेता भोगीचे बोलाजी जमेचे प्रमेयचे. सांगा तुम्ही आता बारकाने विचार करा. ते जे बोललेले कोण गडकरी महाराज जे बोललेले ते खरं का खोटं ते बाजूला ठेवा. पण तो अभंग जो लिहिलाय ते निळोबारायण लिहिलाय का नाही. मग संतांचा अभंग खोटा असतो का. हा त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण ते जे वर्णन केलेलं आहे ते रूपकात्मक केलेले आहे. प्रेमापोटी केलेले. त्यांच्या गुरुबद्दल त्यांनी तिथं काय केलेलं आहे हे दाखवलेलं आहे. गुरुबद्दल काय दाखवलेलं आहे निष्ठा प्रेम दाखवलेलं आहे. निष्ठा प्रेम दाखवले गुरुबद्दलचं. हा साधं तुम्ही 3 पाठ हे पोरं प्रेम करतात हे सुद्धा लिहितात. तुझ्या वेण्या जशा रेल्वेचे रूढ आहेत. तुझे गाल जसे गुलाबाचे आता तसे फुल आहेत. गुलाबाचे फुल आहेत का ते. हा हो तिच्याबद्दल साला विषयी माणूस जर समजा असं ते वर्णन करू शकतो. मग आमचे महात्मे त्यांच्या गुरुबद्दल वर्णन नाही करू शकणार का. पण काही गोष्टी कशा असतात बोलायच्या नसतात. आणि काही गोष्टी कटू बोलून पटवण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्ही बाहेरच्या याच्यावरून जाऊ नका. जे काही ते माझे शब्द अपशब्द आले असते त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण त्या बोलण्याच्या पाठीमागे येतो असा आहे तुम्ही बाहेरच्या याच्यावर जाऊ नका. इथं साधू संतांनी अरे आपण इतकं भाग्यवान आहेत. त्यांच्या नंतर जन्माला आलो होतो आपण. साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. फक्त बैठकीमध्ये प्रवचनांनी सांगता येणार त्या प्रबोधाच्या क्रिया कशा करायच्या. पण इथं सांगितलं क्रियाशिवाय मेळ बसणार नाही. तुकाराम महाराज सांग क्रिया करून दावे ती अंगी दयाने जी संत ते. हो ती क्रिया करायची प्रबोधाची. कारण की प्रबोध सुद्धा काय आहे उपाधी आहे. ती सुद्धा एक उपाधी आहे. ती सोन्याची बेडी आहे ती सुद्धा.
एक शुद्ध कल्पना आहे. प्रबोध म्हणजे काय? एक शुद्ध कल्पना. कशासाठी दिली होती? अशुद्ध कल्पना घालवण्यासाठी. अशुद्ध कल्पना काय आहे? मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, नवीन मी देह. ही जी अशुद्ध कल्पना ती घालवण्यासाठी शुद्ध कल्पना आहे. मग आता सांगा तुम्ही, हे दोन्ही साधन आहेत का नाही? मग अनुग्रह आणि प्रबोध काय आहे? अनुग्रह हे चित्तशुद्धीचं साधन आहे आणि प्रबोध हे काय आहे? अज्ञान घालवण्यासाठी एक शुद्ध कल्पना दिली तुम्हाला. पण ती बी जायला पाहिजे नको. सोम भाव सागरू उतरून पहिलं पार हा आपण म्हणतो मी ब्रह्म. नगद्या तू एकटा ब्रह्म आहे का? खलविंद ब्रह्म आहे ना. पण जोपर्यंत मी देह ही कल्पना बाद होत नाही तोपर्यंत मी ब्रह्माचा तुम्हाला ध्यास धरावा लागणार आहे. पण आम्ही मागचं पुढचं अगोदर सांगून टाकतो ना. प्रबोध सुद्धा ही काय कल्पना आहे. सोन्याची बेडी आहे, ही सुद्धा उपाधी आहे. मग अगोदर सोडून द्यायचं का? हा? पूर्ण अज्ञान गेल्याशिवाय सोडायचं नाही ना. पूर्ण अज्ञान गेल्याशिवाय सोडायचं नसतं. वाद चालला होता, वाद चालला होता. एकाने दोर फेकला आणि सापडला दोर, त्याला सापडला. मग लोक म्हणे आता 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 संपलं काम, आता सापडला म्हणतात दोर सापडला. अरे पण तो शेवाळाने तो दोर काय झाला होता? नाही, शेवाळ त्या दोराला तो काय झाला होता? आणि तो निष्ठून गेला. सापडला का? अहो तरलो म्हणतो तो बुडाला. हा म्हणजे पूर्ण कळायला पाहिजे. आणि तोपर्यंत तुम्ही विचारायला पाहिजे. सारखा ध्यास धरायचा. किटक्यानी भिंगुटी सारखा ध्यास धरायला पाहिजे. कसा? किटक्यानी भिंगुटी सारखा. आता हे पंढरपूर चाललेत ना, हा परमार्थ कसा आहे माहित तुम्हाला? हंगामे नद्या नाले वाहती. घरोघरी आता हरिपाठ भजन. घरोघरी जे गेले नाहीत पंढरपूरला तरी जिकडे तुम्हाला तेच ऐकायला भेटेल. हरिपाठ ऐकायला भेटेल. कोणातरी चालीवर, कोणाच्या चालीवर. हंगामे नद्या नाले वाहती. हंगाम सरता आटून जाती तशी आमची भक्ती. हा ढोल वाजा का तेवढं नाचून घेतो आम्ही. आषाढी कार्तिक आली का पावसामध्ये लई नद्या नाल्या वाहतात. तशी नाही पाहिजे. सदोदित पाहिजे. तुमच्या विहिरीला कोणतं पाणी पाहिजे? तड पाणी लागायला पाहिजे का वरचं पाणी पाहिजे? खालचं पाणी लागायला पाहिजे. हे वरचं काय उपयोगाचं नाही. हा हे तळ आटलं गेलं. वरचं पाणी म्हणजे तळ आटलं का गेलं. खालचं पाणी पाहिजे. तसंच तुम्हाला स्वयंभू ज्ञान व्हायला पाहिजे. स्वयंभू ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपण असे आपण, या नाव ज्ञान. आपलं ज्ञान कोणतं व्हायला पाहिजे? पाहावे आपण अशी आपण, या नाव ज्ञान. ते ज्ञान व्हायला पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे. ते म्हणजे ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वेश्वेशी. मग तणू म्हणू जीवे तृणाशी लागावे. अग्रता करावे दासे सकल. गुरुला भजणं. आता सांगू तुम्हाला, व्यक्तिनिष्ठ व्हायला पाहिजे का तत्वनिष्ठ व्हायला पाहिजे? तत्वनिष्ठ व्हायला पाहिजे. मग त्यासाठी तत्वनिष्ठ होण्यासाठी तुमची दृष्टी ज्ञानाकडे आम्ही वळवायला पाहिजे का आमच्या दुसऱ्याच गोष्टीकडे वळवायला पाहिजे? ज्ञानाकडे वळवायला पाहिजे. ज्ञानाकडे. ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपण असे आपण, या नाव. तुम्ही देह आहेत का आत्मा आहेत? तुम्हाला आता आपल्या ज्या लोकांना, बरेच लोकांना प्रबोध झालेला, त्यांनी हाच ध्यास धरायला पाहिजे. मी देह कसा नाहीये म्हणून पंचकरण आहे ना, पंचकरण चांगलं 100 वेळा वाचा तेव्हा फेसला होईल. हो पंचकरण. आणि प्रत्येकाकडे पंचकरण पाहिजे. पण प्रत्येकाकडे पंचकरण पाहिजे. कारण की पंचकरण ज्ञान दिलेलं आहे. ज्ञान कसं दिलं सांगू तुम्हाला. केळीचा खामखेळा असतो, मोठा असतो ना, पण त्याचं एक एक पान काढलं तर काहीच नाही. तसं पंचकरणामध्ये सांगितलेलं आहे. हा देह 5 तत्वाने बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वाने बनलेला आहे हा देह. मग 5 तत्व जर वेगळे केले मग खाली 3 गुण राहतात, रजसत्व, तम. मग त्याच्यामध्ये अजून 4 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. असे बरंच चित्त चतुष्ट आहे. अशा सर्व गोष्टी तिथं दिल्ली निवाडा केलेला आहे. मग खाली काय राहतं बुवा? खाली फक्त परब्रह्म तत्व राहतं. आणि तसं तिथं ज्ञान दिलेलं आहे. तिथं ते ज्ञान दिले परब्रह्म तत्व तिथं राहिलेलं आहे. मग सांगा तुम्ही आता हा उलगडा जे पंचकरणाचा जसा उलगडा होतो तसं या गोष्टीचा उलगडा फार सोपं आहे. काही अवघड नाही. कुठे जायची गरज नाही. समजून घ्यायची सुद्धा हे गरज नाही. फक्त एक सहवास, संतांचा सहवास पाहिजे. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय
धरावे ते पाय. हा, सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरू म्हणजे काय की ते ज्ञानच आहे. आणि त्यांनी आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. काय करू शकतो? एक बोळा बघतोय तो आपण आमच्या असं व्हायला पाहिजे तसं. अरे ती पावर आमच्यात नाही ना. ती पावर आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. मार्ग दाखवू शकतो. साधू संत काय करतात? मार्ग दावून गेले का घेऊन गेले म्हणतात? दाऊन मार्ग दावून गेले, घेऊन गेले नाही. आणि जर घेऊन गेले ती हातात जर राहिला असतं ना महाराजांच्या, त्यांनी बायका पोरं मुलं सगळे सोयरे तुमच्या वाट्याला आलं नसतं. हा, नाही ना. हा, भाग्यवान असो. या ठिकाणी बोलता बोलता मी काही महाराज नाही, काही नाही, फक्त संतांच्या कृपेने जे मला कळलेलं आहे ते तुमच्या पुढे मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्या आपण जसं तुम्ही परमार्थ इतकं सोपं आहे. तुम्ही बाजारात तांदूळ घ्यायला गेलेत किंवा बाजरी घ्यायला गेले, गहू घ्यायला गेलेत, तर तुम्ही तिथं पोत्यामध्ये असा हात घालतात आणि असं पाहतात. तर गहू जर घ्यायला गेले तर तुम्ही तिथं गहू पाहतात का त्यातलं काय पाहतात? तुम्ही खडे भुसकाट तांदूळ घ्यायला गेले, तुम्ही असं पोत्यामध्ये हात घातला आणि तांदूळ घेतले, तुम्ही तांदूळ पाहता का त्यातली घाण पाहता? घाण. एवढं कळायला पाहिजे. मग आता तुम्हाला भगवंत समजून घ्यायचा आहे. तुम्हाला भगवंत समजून घ्यायचा आहे का त्याला आडवं आलेलं दूर करायचं आहे? तेवढं समजायचं. आडवं तुम्ही आता विहीर खोदतात, बोर घेतात आणि त्याला पाणी लागलं. पाणी लागल्यावर तुम्ही पेढा वाटतात. काय म्हणतात? पाणी लागलं. आता पाणी लागलं का तिथंच होतं. तिथेच होत. मग पेढा कशाचं वाटलं? अहो तुम्ही दगड माती बाजूला केली. मग देवदेव करणं म्हणजे काय? त्याला आडवं आलेलं दूर केलं नाही. आडवं काय आलेलं आहे? मी आणि माझं, मी आणि माझं, मी करता, मी भोगता, मी पण ते म्हणणं सोपं आहे. पण एवढं द्या बाजूला होणं सोपं नाही. हा, बोली बोलता गोड वाटे, करणी करता टीर कापे. एवढं सोपं आहे असं नाही, पण एवढं अवघड आहे असं बी नाही. युक्तीने गेलं तर हा, तुका म्हणे नेनो युक्तीच्या मग ते युक्तीने जायला पाहिजे. ती युक्ती कोणाकडे आहे? त्या किल्ल्या संतांकडे दिलेले आहेत. संत म्हणजे ज्ञान. काय ते ज्ञान समजून घे. काय अवघड नाही. फक्त आता आपलं एकच गोष्ट राहिलेली, स्टोव मध्ये राखेल आहे. काय? रॉकेल आहे. हवा भरलेली आहे. हम्म. काय? पण त्या नोझल मधून काही ते राखेल बाहेर येत नाही आणि तो काही पेटत नाही. मग त्याला काय करायला पाहिजे? यूज ब्रेन, डोकं चालवा. सांगा तुम्ही, स्टोची किंमत जास्त का पिनची किंमत जास्त? स्टोची. अहो पिन तर किती 10-5 पसडायला भेटते. इतकी युक्ती सोपी आहे ती. फक्त तसं तुमचं झालेलं आहे. फक्त पिन मारायची फक्त. पण ते पिन मात्र तो पिन जरा बघायचं. ती पिन असं मारून सरळ काढा का तिला असं असं करायची. एकलं पिन सुद्धा मारता येत होती. त्याने पिन मारली पण तू असं असं करायला लागला. खुडली त्याच्यात. असं असं केल्यामुळे काय झालं? खुडली. तशा बऱ्याचशा लोकांनी पिना मारल्यात पण त्या अशा फिरवल्यामुळे ते मग आता तुम्हाला कारागीर दाखवावं लागेल तो नोजल खोलणारा. पण तो नोजल खोलणारा सुद्धा अगोदर डायरेक्ट त्या पानाने नोजल खोलायला पाहिजे का हवा काढायला पाहिजे अगोदर? हवा. याने हवा तशीच ठेवली. असे जर भेटला तुम्हाला गेलं. असंच बरेचसे आधा हाकिम जान खतरे में. काय? तुम आंधे हम आंधे सब आंधो का मेला, इनमें हमारा जसा डोलस आ गया वही बन गया उनका चला. असं नाही. फार भाग्यवान आहेत. काही शंका घेऊ नका. ज्यांना अनुग्रह आणि प्रबोध भेटलेला आहे त्यांनी अजिबात शंका घ्यायची गरज नाही. तुम्ही मुक्त झालेले आहेत. आता सूर्य आहे का नाही आहे? आहे. लोक म्हणजे बावडे नो लाईट बंद करा ना मग. हा? आहे हे कोणाच्या दृष्टीने? विज्ञानाच्या दृष्टीने. हा, विज्ञानाच्या दृष्टीने तो आहे ज्याला ज्ञान झालेलं आहे. आता एक सांगतो. समुद्र, एक जण काय म्हणे, समुद्र पाहायला गेला. तो एवढा मोठा समुद्र पाहिला तर ते लोक म्हणे का समुद्र केवढा मोठा आहे? 3 भाग समुद्र आहे म्हणे, 1 भाग पृथ्वी म्हणे. पृथ्वी 1 भाग आहे आणि समुद्र 3 भाग आहे. आणि हे मोठमोठ्या लाटा. आता पूर्वी बरं का आमच्या काळामध्ये बॉम्बेला जाणं हे लोक म्हणायचे भाऊ जीवाची मुंबई करून घ्या, आयुष्यात येऊन एक वेळ तरी मुंबई पाहायला पाहिजे. आता आपण कधी बी जाऊन येतो म्हणा. तेव्हा काढता दृष्टांत. समुद्र पाहून आला, गावात आला आणि लोकांना सांगणार बापा बापा लय मोठा समुद्र, लय मोठा. या झाड आहेत ना म्हणे, हे झाड एवढी लाटा आहेत म्हणे. ते ऐकणाऱ्याने काही पाहिलं नव्हतं. बावडे नाही का झाडा एवढा लाटा.
त्याने नदीतला लाटा पाहिला असेल, विहिरीतला लाटा पाहिला, त्याला पटेल का? नाही. तो म्हणे काय बावडं ठेव म्हणे. अरे इतकंच नाही म्हणे, ही पृथ्वी ना एक भाग पृथ्वी आणि 3 भाग समुद्र आहे म्हणे. ते म्हणे तू आता जास्त खोटं बोलायला लागला बो. हा 3 भाग समुद्र आणि 1 भाग पृथ्वी, काय सांगतो म्हणे. ते दोघांचे वाद सुरू झाले. हा म्हणतो तू चाटा मारतो, खोटं बोलतो, आणि तो म्हणे मी प्रत्यक्ष पाहून आलो ना. हा काही सांगतो. ते वाद सुरू झाले. एक शहाणा आला, ते म्हणे काय झालं. ते म्हणे हा म्हणतो बावळट, पटेल तर असं खोटं बोलायचं ना, पचेल असं खोटं बोलायचं. या झाडा एवढा लाटा म्हणे आणि 3 भाग समुद्र, 3 भाग पाणी आणि 1 भाग पृथ्वी म्हणे, काय खोटं बोलतो म्हणे. हा म्हणे मी प्रत्यक्ष पाहून आलो. त्या मग तिसऱ्या माणसाला सांगायला लागला. आता तो तिसरा समजदार होता. ते म्हणे बघ, हा नाही म्हणतो ना, याच्या बाजू जाऊ द्या, पण याच्या नाही म्हणण्याने समुद्र नाही का. हा म्हणतोय शक्यच नाही, एवढं लाटा नाही, एवढा समुद्र नाही. याच्या नाही म्हणण्याने तो समुद्र नाही का. तो म्हणे आहेच. हा नाही म्हणू नाही तर काही म्हणू, आहेच म्हणे मी पाहून आलो प्रत्यक्ष म्हणे. हा नाही म्हणू नाही तर हा म्हणू मी प्रत्यक्ष पाहून आलो. ते म्हणे तू प्रत्यक्ष पाहून आला म्हणजे तू हो म्हणतो म्हणून तो समुद्र आहे का. अरे हा म्हण नाही तर नाही म्हण, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मग सांगा तुम्ही. तसा परमात्मा तुम्ही म्हणतात ब्रह्म सत्य, हा म्हणतोय खोटं आहे. काय खोटं आहे. आता तुम्ही खरं म्हणा नाही तर खोटं म्हणा. भगवंत परमात्मा आहे नाहीपणाने आहे, आहे नाहीपणाने आहे. पण हे आता विचाराने समजून घ्यायचं आहे का कशाचं आहे विचार. मग तुमचं स्वप्न जसं खोटं आहे तसं हे सुद्धा खोटं आहे. स्वप्नाचं जागे झाल्यावर निश्चय होतो. स्वप्न हो काही नाही इतकं होतं. स्वप्नामध्ये भीतीपोटी आहे ना, मला आहे ना स्वप्न पडायचं साप यायचं पाठीमागे, असा पडायचो काय वेळ लगे येऊन जायचे. हा स्वप्नामध्ये बरं का, पण जागेपणी पॅन्ट ओली. स्वप्न खरं का खोटं. स्वप्नामध्ये स्वप्न खरं. बरं ज्यांनी पाहिलं त्याची पॅन्ट ओली झाली नाही. मग खऱ्याची पॅन्ट ओली झाली का खोट्याची ओली झाली. खोट्याची. पण तो खोटा आहे हे निश्चय व्हायला पाहिजे ना. मग सांगा तुम्ही आता जागे झालं स्वप्न खोटं. मग आता सध्या तुम्ही आपण जागा आहोत का झोपलेलो आहोत. झोपलेलो. पण ज्याचे माथा ठोकून जागा केलेले आहे तो तरी जागा व्हायला पाहिजे का नको. ते काय म्हणतात माथा फुटून जागा केला. हा माथा आपण आणि म्हणतो ना काय ते म्हणतात तुमच्या भ्रांतीचे पडळ गेलेत. काय म्हणतात ते प्रमाण कसं आहे का. काय तुमच्या कृपेने दादा सांगतात की माझे भ्रांतीचे पडळ गेलेत. अजून परत म्हणतात ते काय तुम्ही आम्हाला जागवलं बुवा, तुम्ही जागविले आम्हा आपुले कादा शुभाशुभ कर्म या दृश्याचं शुभ आणि अशुभ. काय हो काय घेऊन बसते तुम्ही. हा सांगा तुम्ही. आता पोट भरायला पूर्वी लग्न जर यांना माहित असेल, लग्न जर करायचं गरिबी परिस्थिती असेल तर हे बी गाव आणि ते बी गाव सोडतात आणि मध्ये कुठेतरी काही देवळं असेल ना तिथं लग्न करायचं. का जास्त लोकांनी जेवायला येऊ नये, खायला जास्त लोकांनी येऊ नये. त्यापेक्षा आता काळ चांगला आहे का. पण अहो काय सांगा तुम्हाला पूर्वी यांच्याकडे आलो सफर होते. सफर कशाचे ऊसाचे पाटाचे सफर कितीतरी होते. आता सांगा तुम्ही स्टँडर्ड लिव्हिंग जे ग्रामीण भागात सुद्धा काय झालं आता सुधारणा झाली का नाही. पण सुख आहे का. पण सुख आहे कुठं. बरं इथं अभंग म्हणतात काय सुखाला की करते तळमळ तरी तू याच्याबद्दल तुम्ही कोणाला काही विचारलं का. महाराज दरवर्षी जातात त्यांनाच मिळालं नाही आणि अभंग खरा का खोटा. तुम्हाला विचारायची गरज नाही ना. तुम्हाला विचारायची गरज नाही. आणि विचारायला पाहिजे असो बरं का. तुमच्या एकच सणा सांगू तुम्ही फुकट खाऊ घालू नका. हो आम्ही काय तुमच्याकडे काही काम केले नाही. तुम्ही विचारा आणि विचारायचे आहे. आजही सुख पंढरपूरलाच आहे. पण पंढरपूर म्हणजे काय बुवा. ही जी पंढरपूर आहे ना पूर्वी त्या ठिकाणी दुकानं होते. हे ज्ञान द्यायचं, आषाढीला जायचं अनुग्रह घ्यायचा आणि कार्तिकीला प्रबोधनी एकादशी कॅलेंडर मध्ये बघा. आता ते पहिल्यापासून चालत आलं ते लिहित गेले कॅलेंडर मध्ये.
प्रबोधनी विचारावर प्रबोधनी एकादशी म्हणजे काय ते छापणारा जे विचार त्याच सांगता येणार नाही नाही म्हणे आम्ही जसं पिशीशाही आगे ढकली आगे द्या काही एक पाय नमाज पडत होता त्याची पॅन्ट फाटली होती त्यानं लावला बोट त्याने दुसऱ्याला काजूपर्यंत गेलो काजू म्हणे क्या रे केव्हा नाही बोले पिशीशाही ऐका येते वडील जे जे करते त्या नावात धर्म ठेवती येरची अनुष्ठीची सामान्य सकळ पंढरपूरला कशासाठी जायचे म्हणे देव पाहायचंय का देव समजून घ्यायचंय आम्ही कशासाठी चाललो पाहायला अहो त्यासाठी आम्ही मार खाल्लेला आहे फार ते गोपाळपुरापासून लाईन आई मी गोपाळपुरापासून लाईन लावली बरं का आणि मध्येच लाईन काय झाली गर्दी लाईन फुटली अहो ते बांबूने मारत होते पोलीस आम्ही दोघं तिघ जण होतो म्हाताऱ्याला मध्ये घेतलं अंगावर बांबू मार खाल्ला आणि कशासाठी हा एक एक दोन दोन दिवस नंबर लावत होते कशासाठी सांगा तुम्ही आता देव समजून आता पंढरपूरला समजून जायचंय हा पंढरपूरला समजून जायचंय का न समजता जायचंय देव ओळखून करायचं आहे का देव देव न ओळखताच करायचंय लग्न झाल्यावर नांदायला पाठवता तुमच्याकडे का अगोदर पाठवता म्हणजे आमच्याकडे बी लग्न झाल्यावर पाठवता हा मग तसं देव करा पण ओळखून देव करायचं का आंधीमध्ये देव करायचं तुमच्याकडे ती किनपत्ती खेळता का ज्याचं पाणी दाखलेलं आणि त्याचंही दाखलेलं चाल मात्र चालू असं आंधीमध्ये काम चालू आहे आपलं त्या पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज चला तुम्ही डिलीट करून टाका बंद नाही केलं डिलीट केलं जी गोष्ट येत नाही ती कुठेही बोट घालतात